या 3-4 अँगलने आपल्याला विचार करावा लागेल. एक नक्कीच ऐतिहासिक अँगल आहे, दुसरा जो आहे तो लीगल किंवा कॉन्स्टिट्यूशनल अँगल आहे, तिसरा मी म्हणेल की कुठे ना कुठेतरी याच्या आंतरराष्ट्रीय बाबीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्या लागणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये राजकीय अँगलसुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. तुमच्या प्रश्नाचा रोख सुरुवातीला जो होता तो ऐतिहासिक अँगलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. नक्कीच भारत हे नाव जर आपण पाहिलं, भारत किंवा भारतवर्ष, तर वेगवेगळ्या प्रकारच्या पुराणांमध्ये, ऋग्वेदामध्ये, त्याचबरोबर आपलं एन्शियंट लिटरेचर आपण जर पाहिलं तर नक्कीच भारताचा, भारतवर्षाचा जो आहे कुठेतरी त्यामध्ये समावेश किंवा तशा प्रकारचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. ऋग्वेदामध्ये अशा प्रकारे मेन्शन केलेलं आहे की बेसिकली जे युद्ध त्या ठिकाणी झालं होतं, दशराजन वॉर, तर त्या दशराजन वॉरमध्ये भारत क्लॅन म्हणजेच एक प्रकारे भारत जमातीच्या राजाचा त्यामध्ये विजय त्या ठिकाणी झाला होता. आणि तेव्हापासून तिथले लोक जे आहेत कुठेतरी भारत हा शब्द त्यांच्याशी त्या जमातीशी त्या ठिकाणी जुळला गेलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पुराणांमध्ये सुद्धा जो आहे भारतवर्षाचा आणि भारताचा त्या ठिकाणी उल्लेख आढळतो. त्यामुळे नक्कीच हिमालयाच्या साऊथला असणारा, त्यातल्या त्यात इंडस ज्याला आपण म्हणू, सिंधू नदीच्या दक्षिणेला असणारा जो काही भाग आहे तो भारत, अशा प्रकारची जी आहे एक प्रकारे माहिती ही आपल्याला वेगवेगळ्या लिटरेचरमधून त्या ठिकाणी मिळेल. हे सगळं असताना ज्यावेळेस मेडिवल इंडिया आपण ज्याला म्हणू किंवा मध्ययुगीन भारतामध्ये मुघल ज्यावेळेस त्या ठिकाणी आले तर त्यावेळी हिंदुस्तान या नावाने जी आहे आपली त्या ठिकाणी एक प्रकारे ओळख होती. आणि ब्रिटिशांनी 17व्या किंवा 18व्या शतकापासून याला इंडी किंवा इंडिया म्हणजे इंडस आणि त्याच्या दक्षिणेला असणारा भाग या अनुषंगाने जे आहे इंडिया, इंडिका या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे आहे आपली ओळख त्या ठिकाणी झाली. म्हणून बरेच जण, बरेच इतिहासकार असं त्या ठिकाणी म्हणतात की भारतवर्ष किंवा भारत या ओळखीच्या ऐवजी इंडिया हे नाव कुठेतरी जे आहे ब्रिटिश लिगसीशी संबंधित आहे. आता ही सगळी पार्श्वभूमी त्या ठिकाणी होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं 1946 ते 1949 या काळामध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, आपली जी संविधान सभा होती, संविधान सभेसमोर सुद्धा जो आहे हा विषय त्या ठिकाणी आला. हा विषय त्या ठिकाणी चर्चेला गेला आणि मग त्या विषयामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा त्या ठिकाणी आला की H.V. कामत जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर होते त्यांनी सांगितलं की भारत हे नाव आपल्या संविधानामध्ये त्या ठिकाणी असावं, इंडिया हे नाव त्या ठिकाणी नसावं. वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह त्या ठिकाणी आले. भारत दॅट इज इंडिया अशा प्रकारचा समावेश असावा असं काही जणांचं म्हणणं होतं, तर काही जणांचं म्हणणं होतं इंडिया दॅट इज भारत अशा प्रकारचा जो आहे भारतीय संविधानामध्ये समावेश असावा. त्यामध्ये मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर संविधान सभेमध्ये 51 विरुद्ध 38 मतानं हा जो आहे प्रस्ताव त्या ठिकाणी पारित झाला. आणि फायनली आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसतं की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स, म्हणजेच इंडिया तोच भारत हा राज्यांचा समुच्चय असावा असा स्पष्टपणे उल्लेख भारतीय संविधानामध्ये, म्हणजेच इंडियाचा सुद्धा त्यामध्ये उल्लेख आहे आणि भारताचा सुद्धा उल्लेख आहे. इंडिया हे जर नाव त्या ठिकाणी सोडलं तर आम्ही सुद्धा 1947च्या अगोदर इंडस नदीच्या साऊथला असणारा, सिंधू नदीच्या दक्षिणेला असणारा प्रांत म्हणजे इंडिया अशी जी ओळख होती त्या ओळखेमध्ये आम्ही सुद्धा पाकिस्तान, आजघडीचा पाकिस्तान आम्ही सुद्धा होतो. म्हणून इंडिया नाव जर त्यांनी त्या ठिकाणी सोडलं तर इंडिया नाव हे जे आहे पाकिस्तान घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असं सुद्धा पाकिस्तानमधल्या काही लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. ही प्रक्रिया सोपी आहे. भारत सरकारनं जर तशा प्रकारचा एक प्रकारचं लेटर जर युनायटेड नेशन्सला दिलं तर तशा प्रकारचा बदल होऊ शकतो. पण मग या इंडिया नावावर जे आहे पाकिस्तानतर्फे सुद्धा त्या ठिकाणी कब्जा होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. मोहम्मद अली जिना ज्यांना आपण जे आहे फाळणीसाठी रिस्पॉन्सिबल त्या ठिकाणी मानतो, तर मोहम्मद अली जिनांनी सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं होतं की भारतानं म्हणजे त्यावेळेसच्या 1947 मध्ये इंडिया या नावाचा त्या ठिकाणी स्वीकार करू नये. मोहम्मद अली जिनाचं सुद्धा त्या ठिकाणी म्हणणं होतं हिंदुस्तान हे नाव त्या ठिकाणी असावं. पण आपण जे आहे त्यांचं त्या ठिकाणी ऐकलं नाही, इंडिया हे नाव त्या ठिकाणी याच्यात घेतलं. आणि आज जर आपण इंडिया नाव त्या ठिकाणी सोडणार असू तर कुठेतरी सध्याचं सरकार हे मोहम्मद अली जिनांनी 75 वर्षांपूर्वी जे काही म्हटलं होतं त्यालाच अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहे का, हा सुद्धा जो आहे वादविवाद त्या ठिकाणी नक्कीच निर्माण होऊ शकेल.